नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण चटपटीत असा फ्लावरचा खिमा करणार आहे। त्यासाठी हा फ्लावर मी स्वच्छ निवडून कटरमध्ये बारीक करून 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात टाकून स्वच्छ धुवून निथळून घेतलेला आहे। हा फ्लावरचा खिमा 2 वाट्या आहे। त्यामध्ये टाकायला त्याच वाटीने ही अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप आहेत। हे खोबरं मी चांगलं बारीक करून घेणार आहे आणि ह्या 3 हिरव्या मिरच्या, हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका। 1 इंच आलं आणि ह्या 8-9 लसूण पाकळ्या हे एकत्र बारीक करून घेत। आता ह्या खिम्याची फोडणी आपण बघूया। पॅन गरम झालाय, त्यामध्ये आता साधारण हे 3 चमचे तेल टाकून घेते। तेल चांगलं गरम झाले, आता यामध्ये टाकूया 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, थोडीशी हळद आणि ठेचलेलं आलं, लसूण, हिरवी मिरची पहिल्यांदा यामध्ये टाकून परतून घेऊया। याची चांगली मिनिटभर परतून घ्या, म्हणजे या मिरचीचा लसणाचा कच्चापणा पूर्ण निघून जाईल। त्यामध्ये आता टाकूया हा फ्लावर आणि फ्लावर चांगला परतूया। फ्लावर परतत असताना त्यामध्ये मीठ टाकूया, म्हणजे फ्लावर आपला पटकन मऊ पडतो। त्या खिम्याला आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाहीये। फ्लावरच्या अंगच्या पाण्यावरच ही चांगली शिजवून घ्यायची आहे। मीठ टाकून 5 मिनिटं चांगली परतून घेऊया। बघा, छान असे परतून झाल्यानंतर हे आता 2 मिनिटं झाकून वाफवून घेऊया। दोन मिनिटं झाकून वाफ आणल्यानंतर हा अजून एकदा परतून घेऊया, म्हणजे एकसारखा शिजला जातो। आणि 1-2 मिनिटं झाकूया। बघूया, आता 2 मिनिटं झालेली आहेत। त्यात आता टाकूया हे चवीपुरती मिरची पावडर, आपण हिरवी मिरची टाकलेलीच आहे। अगदी नकळत मिरची पावडर टाकून घ्या। साधारण मी अर्धा चमचा मिरची पावडर ह्यामध्ये टाकली। आता टाकूया हा ओल्या खोबऱ्याचा चव, अर्धी वाटी सगळा चव टाकून घ्या। ही कोथिंबीर, एकसारखं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता टाकूया अर्धा चमचा साखर, अजून चांगलं परतूया आणि शेवटी आता ह्यामध्ये लिंबूचा रस टाकून घ्यायचा आहे। ही पाव लिंबूची फोड, साधारण 2 चमचे रस यामध्ये टाका। आता चांगलं एकजीव करून घेऊया। आणखी एक झाकून आपण 1-2 मिनिटं वाफ आणूया।
बघा मैत्रिणींनो, असा हा आपला छान फ्लावरचा किमा तयार झालेला आहे. आता हा गॅस मी बंद करते आणि ही डिश आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, चपाती, भाकरी किंवा पराठा कशाबरोबरही खाऊ शकू. वरण भाताबरोबर तोंडी लावायला उपयोगी असा, डब्यामध्ये न्यायला चालणारा, तोंडाची चव वाढवणारा असा हा अप्रतिम चवीचा फ्लावरचा किमा आपला तयार झाला आहे. बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा. अशाच घरगुती आणि पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा आपण भेटतच असतो. घरचंच खा, निरोगी रहा. धन्यवाद.